माझ्या आजीची स्टोरी आहे. तिच्या आईबद्दलची ही सावत्राई होती तिची म्हणजे मदर आहे ती वारल्यानंतर तिच्या पप्पाने दुसरं लग्न केलेलं. सो तिला पहिल्या आईकडून ती आणि तिचा भाव होता आणि दुसऱ्या आईकडून तिला सरस्वती नावाची मुलगी होती. त्यांचे बॅकग्राऊंड पण किती असे एकदम खतरनाक जे आहे. सो तिला होती. सो तिला ना तिने सांगितलेलं का ती जेव्हा आई वारली तेव्हा ती वारल्यानंतर ना वारल्याच्या नंतर रोज रात्री ना तिच्या आईचं नाव चंद्रभागा होतं. नाव पण कशी आहेत ना एकदम डेंजर चंद्रभागा. सो चंद्रभागा होतं नाव. सो तिने ना ते रात्री झोपलेली असायची ना तर तिची आई यायची हे तिला दिसायचं. ती जी आई सावत्र आहे ती ना तिला ओलांडून जायची माझ्या आजीला आणि सरस्वतीची जी बहीण आहे तिला जायची, तिला अशी घ्यायची, तिला मुके बिके घ्यायची आणि थोडं गुंजारायची वगैरे आणि मग माझ्याकडे तिच्याकडे असून बघून निघून जायची. ओके. तर मग 1-2 दिवस झालं. तिसऱ्या दिवशी आजीने वडिलांना सांगितलं का अहो बाबा असं ना ती चंद्रभागा येते आणि तिच्या पोरीला मुके घेऊन जाते. तर मग मी तिला बोलली का तीच तुझी मुलगी आहे का, मी नाही का तुझी मुलगी, असं आजी तिला बोलली. तर मग ती हसली माझ्याकडे आणि निघून गेली. बापरे. तर झालं तर ते वडिलांना ती थोडी जाणीव होती. तर बोलते हां मला माहिती आहे. ओके. मग थोड्या दिवसांनी ना काय झालं माहिती आहे का, ती जी आहे ना ती आई तिच्या सरस्वतीच्या अंगात यायला लागली लाईक थोडंफार. आणि ती ना खूप माझ्या आजीला टॉर्चर करायची अक्षरशः. इतकं म्हणजे घरात वडील नसायचे आणि ही 2 जणच असायचे. तर मग अक्षरशः इतकं ना का केस बिस ओढून तिला मारायची. बापरे. आणि तिकडे कसं त्यावेळेस बिल्डिंग्स असायच्या नॉर्मल आहे सोसायटीमध्ये, लगेच समजून यायचं, चिकटलेल्या असायच्या ना सगळ्या. तर मग ते शेजाऱ्यांना पण दिसायचं वगैरे सगळं. तर शेजाऱ्यांनी पण तिच्या वडिलांना सांगितलं का असं असं होतं, असं असं तुमच्या घरात ती मारते वगैरे. तर मग ते झालं. त्याच्यानंतर मग एक दिवशी काय झालं तसंच सेम झाली गोष्ट. आणि मग ती आजी माझी अशी त्याच अवस्थेमध्ये अशी बसलेली आणि वडील आले असं तिचे वडील आणि तिने विचारलं काय झालं वगैरे. तर मग त्याचे ती बोलली, ती रागात बोलली मग त्यांना का तुम्हाला काय आम्ही 2 जण नव्हतो का पुरेसे, का तुम्ही हिच्याशी असं केलं, ही माझ्यासोबत येते आणि मला रोज मारते, मला असं केलं तसं केलं असं सांगितलं. त्याच्यानंतर मग वडील ठीक आहे बोलले, काहीच बोलले नाही बोलते. आणि देन त्यांनी काय केलं, ती सरस्वती आहे म्हणजे तिची बहीण, तिला असा कोपरा असतो आपल्या घराचा तिकडे असं उभं केलं. ते उभी राहा बोलले आणि जाड वेताची काठी घेऊन आले आणि तिला जी मारायला लागले, खूप खूप जोरजोरात मारत होते तिला अक्षरशः. पण ती एका शब्दाने नाही का चू नाही काहीच नाही बोलत होती, शांत उभी होती. बट ॲट द एंड तो अंत होतो ना एक सहनशक्तीचा. तर मग ते झालं. मग त्याच्यानंतर मग ती बोलली का मला माफ करा, मी परत येणार नाही कधी ते असं, मी नाही करणार, तिला त्रास नाही देणार मला वगैरे. तर मग तिचं असं होतं. मग वडिलांनी विचारलं का असं करतेस, तुला काय असं. तर ती बोलली ते का मला असं वाटत होतं का म्हणजे माझ्या मुलीचं प्रेम कमी होईल तुम्ही ह्यांच्या दोघांसोबत राहताय, तर माझ्या मुलीबद्दलचं तुमच्याबद्दलचं जे प्रेम आहे ते कमी होईल. बापरे. तर असं. तर पण त्या फेजमध्ये ती अक्षरशः किती वर्षाची असेल तिची बहीण, 15 वर्षाची असेल रे. त्या 15 वर्षाच्या तिला इतकं मारलं पण तिने अक्षरशः एका क्षणाचा आवाज पण नाही काढला. आणि एवढा मारल्यानंतर तिच्या अंगावर एक वळ पण नव्हता. वेताच्या गाडीने मारला असेल, एक सुद्धा वळ नव्हता अंगावर. खतरनाक भाई. पण त्या दिवसानंतर मग नाही आली परत. पण नमस्कार मित्रांनो, कसं आहात तुम्ही? परत एकदा घेऊन आलोय तुमचा आवडता पॉडकास्ट बंकस पॉडकास्ट मध्ये स्वागत आहे तुमचं. माझं नाव रिकी आणि आज आपल्या बरोबर ऋतुज आलाय. ऋतुज कसा आहेस? मजेत भाव एकदम. मी पण एकदम छान. ऋतुज एकदम लांबचा प्रवास करून आलाय आज. खूप लांबचा आलोय. आणि कसा आहेस भाई तू सर्वात आधी? एकदम मजेत भावा. आणि कसं चाललंय आज तुझं, म्हणजे इन जनरल लाईफ कशी आहे तुझी? जनरल लाईफ मध्ये मी ॲज अ इंजिनियर आहे, मेकॅनिकल इंजिनियर, डिझायनिंग मध्ये आहे मी. ते इंजिनियर असे विचित्र शॉक का पाळतात? म्हणजे मी जनरली बघितलं की मोस्ट ऑफ आपले जे गेस्ट येतात
अरे हा, इंजिनियरच असतात ते लोक जे स्टँडअप कॉमेडियन, कोणी धंदा टाकलाय, कोण काय पण तू ॲज अ इंजिनियर पण जॉब करतोस. हो, कारण इंजिनिअरिंग मध्ये पहिला इंजिनियर असं नाही, पार्ट टाइम इंजिनियर बाकीचं आहे सगळं. तू गातोस वगैरे पण? हो, मी सिंगिंग करतो, मी स्केचिंग करतो आणि भूताच्या स्टोरीज ऐकतो. मला त्याच्यात इंटरेस्ट आहे जास्त, क्युरियोसिटी जास्त वाटते. ऋतुज आपला खूप जुना सबस्क्रायबर आहे आणि तर त्याकडे पण खूप गोष्टी होत्या अशा. तर तू सांग की तुझ्या गोष्टी, म्हणजे तू कुठून, तू मला तुझ्या आजीच्या खूप गोष्टी तू आणल्यास जमा करून. हा, म्हणजे इन शॉर्ट मध्ये आम्ही नॉर्मली घरात बसायचो, जो रात्रीची वेळ असायची, घरी जमले का एक स्टोरी आजीने सांगितली का मग ती क्युरियोसिटी वाढायची. मग 12चा 1, 1चे 2, 2चे 3 कधी व्हायचे समजायचं पण नाही. सो त्या कंटिन्यू आजी आमची बऱ्याच स्टोरी सांगते अशा इन शॉर्ट मध्ये, तिच्या लाईफमध्ये घडलेल्या किंवा तिच्यासोबत घडलेल्या अशा बऱ्याच स्टोरीज आहेत ज्या ती आम्हाला सांगत असते. आपले सर्व मराठी हाऊसहोल्ड सर्व सेमच आहेत, कारण आपल्या इकडे सर्व घरोघरी मातीच्या चुलीत असतात, सेम ती गोष्ट आहे. तर ह्याच ऋतूच्या आज काही गोष्टी आपण ऐकणार आहोत. पण त्याच्या आधी तुला माहिती आहे ऋतूज, आपले ऑडियन्स जे आहेत ना, तर जवळजवळ 80% लोक हे नॉन सबस्क्रायबर आहेत. तर ते सबस्क्राईबच नाही करत बघून सुद्धा. तर मला ते बोलायला आवडेल की तुम्ही पॉडकास्ट स्टार्ट होण्याच्या आधी पहिला सबस्क्राईब करा, कारण आजचा पॉडकास्ट खूप सुंदर असणार आहे, खूप डरावना असणार आहे. तर पहिला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पॉडकास्टला आपण सुरुवात करू. त्याच्या आधी एक शॉर्ट डिस्क्रिप्शन असा आहे, डिस्क्लेमर असा आहे की ह्या ज्या आम्ही गोष्टी बोलतो त्या खूप सिरियसली घेऊ नका. हे खूप एंटरटेनमेंट पर्पजसाठी बोलतो आणि आम्ही हे कुठेही क्लेम नाही करत की हे खरं आहे की हे खोटं आहे किंवा असं काहीच आम्ही क्लेम नाही करत. आणि नाही, आम्ही ते फॅक्ट प्लस फिक्शन हे घेऊन चालतो. आणि जे आपल्या घरी आपण जे स्टोरीज ऐकायचो, ज्या गोष्टी ऐकायचो, तर ते एन्जॉय करण्यात आम्ही खूप इंटरेस्टेड आहेत. तर उगाच तुम्ही असं शास्त्रज्ञ बनायला जाऊन शोध घ्यायला जाऊ नका, तर एन्जॉय करा. ठीक आहे, तर लेट्स गो. ऋतुज, तुझ्याकडे कोणती आज पहिली गोष्ट आहे जी तुझ्या आजीने तुला सांगितली किंवा कोणती तुला ज्यांनी सुरुवात करायची असेल? ओके, माझी पहिली स्टोरी अशी आहे की ही स्टोरी मला आजी कंटिन्युअसली 1-2-3 वेळा सांगितली असेल. जेव्हा जेव्हा आम्ही बसायचो तेव्हा ही स्टोरी ती सांगायचीच. सो तिची मावशी होती, तिला एका अघोरीने झपाटलं होतं, असं बोलतात, झपाटलं किंवा तिच्या मागे बसाय वेताळासारखं असतं ना एक प्रकारे. आता सध्या मुंजा विचार आलाय बघ, सो तो असतं पण ते दिसत नाही. बरोबर. हा, सो जस्ट तसंच त्याच पद्धतीने. सो तिच्या मागे ते लागलेलं, कसं लागलं एक्झॅक्ट मला तिने सांगितलं नव्हतं, बट लागलेलं. सो त्याचं असं होतं का तो तिच्या मागे असा लागलेला का तो कधीच सुटला नाही. त्यांनी बऱ्याच गोष्टी ट्राय केल्या, बऱ्याच गोष्टींनी ते बाहेरून बघितलं, बऱ्याच गोष्टींनी त्यांनी ते काढायचा प्रयत्न केला, बट ते नाही गेलं. ॲट द एंड त्यांनी बऱ्याच जणांनी सांगितलं का तुम्ही जोपर्यंत तुमचा जीव जात नाही किंवा तुम्ही मरत नाही तोपर्यंत ते तुमच्या मागेच असणार. सो त्यांनी पण ते एक्सेप्ट केलं आणि हे तिच्या मागे, ती जेव्हा मे बी 19-20 वर्षाची असेल तेव्हा तिच्यासोबत हे लागलेलं. ओके, सो तेव्हा ते आजी वगैरे ते बघायचे. सो तेव्हा तिने मामाला सांगितलेलं की रोज किंवा 1-2 दिवसाआड रात्री तिला अकडी यायची. ती अक्षरशः 2-3 तास अशी ताट व्हायची की तिला कसलंच हे भान नसायचं का नक्की काय होतंय किंवा काय. अक्षरशः तिचा श्वास बीस सगळा बंद असायचा. ती एवढी हे पोजेस्ड होती त्या गोष्टींमध्ये. आणि थोड्या दिवसांनी मग तिला पण तिची सवय झाली का ओके होतंय. सो त्याच्यानंतर काही दिवसांनी, म्हणजे तिला जेव्हा सवय झाली, सो तिने लग्न वगैरे तर केलं नाही, बट ती इतकी स्वतःला सेफ असायची ना, कारण ती रात्री 12-1 वाजता जरी घरी यायची तेव्हा तिला एक अशी जाणीव असायची का आपल्यासोबत कोणीतरी आहे. सो एक अशी स्टोरी अशी होती का तिला आजींनी का फॅमिलीने एका इथे ठेवलेलं, ते हे असतं ना मुस्लिम लोकांचं तो दर्गा टाईप असतो, सो तिथे तिला ठेवलेलं. ओके, सो ते असं नाही, त्या लोकांना त्या पर्टिक्युलर एरियामध्येच ते येऊ शकतात, त्याच्या आतमध्ये ते येऊ नाही शकत. एक लक्ष्मण रेखा असते ती क्रॉस करूच नाही शकत. सो त्याचं तसं होतं. ओके, सो ती जेव्हा ती आतमध्ये होती तेव्हा तिने तिकडे जे बाबा होते त्यांनाच ती बोलली की तिची मावशी का मला जाणवतं का माझ्यासोबत कोणीतरी आहे किंवा माझ्यासोबत आहे कोणीतरी, माझ्या मागे आहे कोणीतरी, बट मला त्याला बघायचंय. ओके, मला त्याला बघायचंय. सो ते बोलले का नाही बघू शकत तू, की तू बघशील तर घाबरशील. ओके, तू नको बघूस. तर ती बोलते नाही मला बघायचंय.
ओके. सो मग ती बोलले का आज रात्री काहीतरी तेव्हाच अमावस्या का काहीतरी होती. सो ते बोलले का तू आज रात्री बरोबर 12 नंतर इथे बस. तर तिला एक झाड होतं वडाचं, त्या झाडाखाली ते झोपवायचे, मग ती तिथे झोपायची. सो ते बोलले का तू आज रात्री 12 नंतर एक्झॅक्टली तू फक्त त्या गेटच्या बाहेर बघ, तुला ते दिसेल. फक्त काही बोलायचं नाही, तो काही करेल, काही त्याला रिस्पॉन्स द्यायचा नाही, फक्त बघायचं, बाकी काही करायचं नाही. बोले ओके. सो जेव्हा 12 वाजले रात्रीचे तेव्हा ती होती जागी बसली आणि तिला बाहेर फक्त गेटच्या बाहेर तिने बघितलं. सो ते अघोरी टाईप असतात बघ, अघोरी इज लाईक एकदम असा फेटा घातलेला, एकदम असा धिप्पाड, एकदम उंच धिप्पाड, असे गळ्यामध्ये एकदम ते रुद्राक्ष वगैरे, अशी धोती नेसलेली, हातामध्ये काठी वगैरे, एकदम असा काळा काळा कुट्ट असा एकदम. तिला ते जाणं दिसलं प्रॉपरली. ती काय बोलली नाही, काही एकदम शांत झाली. देन आफ्टर मग ते कॅरी ऑन दुसऱ्या दिवशी वगैरे सगळं झालं. पण त्या दिवसानंतर तिला तिच्या मनातली ती भीती होती ना, ती म्हणजे ती कुठेही बाहेर वगैरे जायची, तिला काय वाटायचं नाही का बाबा, तिला वाटायचं आपल्यासोबत आहेत. सो माझ्या आजीचा हा एक्सपिरियन्स होता का तिला हे सगळं तिनेच सांगितलेलं. बट जेव्हा तो एक दर्गा होते पुण्याला राहायचे ना, सो जेव्हा ती आजी तिच्या मावशीसोबत त्या दर्ग्यामध्ये जायची ना, सो तेव्हा तिने मला सांगितलं का जेव्हा पण जायचं ना, कारण त्या दर्ग्यामध्ये सगळी भूतच असायचे, असे तिचं मत. ती बोलायची का ते भूतच असायचे, झाडं अशी पूर्ण झाडं असायची, मधून रोड होता आणि या साईडला दोन्ही बाजूला झाडं आहे, त्या झाडावर भूतच असायची सगळी. सो तेव्हा ती जायची ना, ती मावशी यायची ना, तेव्हा ती सगळी भूतं तिला सलाम 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 असे आवाज द्यायचे. ओके. त्याच्यानंतर ती ना येताना ती दोन वेळा आजी गेली, तेव्हा तिला ते ऐकायला आलं. सो त्याच्यानंतर ती बोलली का, ती मावशी आहे ना, ती जोरात बोलली का माझी माणसं येतात इथे, तुम्ही असं काही बोलायचं नाही, माझी माणसं आल्यावर ती घाबरतात. ओके. त्याच्यानंतर ते बंद झालं. बट ॲट द मुमेंट त्याने तिला एंडपर्यंत सोडलं नाही. तिला सांगितलेलं का, कारण तिला त्यांनी सांगितलं, म्हणजे ती जिच्याकडे ते बघायला जायचे ना किंवा ते सोडवायला जायचे ना, त्यांनी सांगितलेलं का हे तुमच्यासोबत एकदम लाईफ टाईम राहील. बट तुम्ही जशा म्हाताऱ्या होत जाल तेव्हा त्याची पण पॉवर जी आहे ती कमी कमी होत जाईल. ओके. सो मे बी आता रिसेंटलीच 1-2-3 वर्षापूर्वी त्यांची डेथ झाली. सो तेव्हा तिला ना ॲट द एंड जेव्हा जशी ती म्हातारी होत गेली ना, सगळं ते कमी कमी होत गेलं. बट जेव्हा ती म्हातारी होत गेली ना, तिला ना इथे दाढी यायला लागली, पांढरी पांढरी दाढी यायला लागली, छातीवर पण पांढरे केस यायला लागले. म्हणजे इन शॉर्टमध्ये ते एक पुरुष, ऑब्व्हियस तिच्या मागे एक पुरुष होता. सो ते म्हातारा झाल्यावर तिच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी यायला लागल्या. दाढी इथे पांढरी पांढरी, पूर्ण इथे दाढी आलेली, छातीवर केस वगैरे आलेले. सो ॲट द मुमेंट जेव्हा ती वारले, सो मग ते सगळं बंद झालं. मग त्याने लग्न नव्हतं केलं? नाही, ते लग्न करूनच द्यायचे नाहीत. जेव्हा पण त्या ऑब्व्हियस ट्राय केलेलं, जेव्हा पण काय करायला द्यायचे ना, तेव्हा त्या पर्सनचं काही ना काहीतरी व्हायचं, काही ना काहीतरी तो आजारी पडेल किंवा काही ना काहीतरी ॲक्सिडेंट होईल, काही ना काहीतरी व्हायचं. बट त्यानंतर मग त्यांनी ठरवलं का नाही करायचं. बट ती एकदम व्यवस्थित असायची, म्हणजे ऑफिसला जायची, सगळं रेग्युलॅरिटी खूप व्यवस्थित होती. फक्त होतं का दॅट एक पर्सन होता हे तिला नेहमी जाणवायचं का आपल्यासोबत एक कोणतरी चालतंय, आहे आपल्यासोबत कोणतरी, असं. खतरनाक बाई. तसं सेम सिद्धेश्वरवर पण झालेला, तो रिसेंटली आलेला. तर त्याचं असं होतं की त्याच्याबरोबर एका बाईचा आत्मा होता आणि तो त्याची जी एक मैत्रीण होती जी त्याला आवडायची, तिच्यापासून ती बाई जी होती त्याच्या अंगात ती तिला लांब ठेवायची. म्हणजे काही ना काहीतरी अडथळा आणणार किंवा काही भांडणं करणार. म्हणजे तो बोलतो की माझ्या मनात काही नसायचं तरी पण माहिती ना मी विचित्र वागायचो आणि भेटायचं असं मी काही करून ते कॅन्सल करून टाकायचो, झोपून जायचं. तर त्या सर्व गोष्टी पण आता कुठे ना कुठे मला असं ते आठवते की असं असं ते पॉइंट्स कनेक्ट होतात ना, असेल काहीतरी. ॲज अ सेम सिच्युएशन हे माझ्या मम्मीच्या गावामध्ये कणकवलीमध्ये. ओके. सो तिकडे कसं होतं, तिकडे पण ॲज अ सेम थोडंफार असेल. बट तिकडे एक बाई आहे जी आम्हाला नेहमी, आम्ही गावाला जातो ना मम्मीच्या, तेव्हा ती आम्हाला नेहमी दिसते. एकदा मी असं गेलेलो, सो आम्हाला ती दिसली. सो ठीक आहे बोललो. त्याच्यानंतर मम्मीने मग घरी आल्यावर आम्हाला सांगितलं, ही माहिती आहे का कोण आहे, ही ग्रॅज्युएशन वगैरे झालेली, एकदम वेल सेटल आहे, शिकलेली पोरगी, आणि ती बाटल्या कचरा गोळा करत होती रस्त्यावर आणि चालत होती. ओके. शिकलेली वेल सेटल पोरगी, चांगल्या घरातली पोरगी आहे. ओके. मी बोललो मग असं काय झालं. त्यांनी मग आम्हाला सांगितलं, तिने का
तिचं काहीतरी प्रेमाचं काहीतरी होतं. सो त्याच्यानंतर तिला असे हे झालं का ती एकदम वेडी झाली आणि ती स्मशानात जाऊन झोपायला लागली एकदम अचानकपणे. स्मशानातच जायची, स्मशानातच झोपायची, तिथेच बाहेर पडून राहायची, कुठं राहायची. त्यामुळे मग त्या सगळ्या गोष्टींमुळे काही झालं माहीत नाही. बट तिचं नाव सर्ग्या नाव आहे तिचं. तिला सगळे गावामध्ये सर्ग्या बोलतात. ओके. तिला तुम्ही आवाज जरी दिला ना तर ती कोणाचं काही घेणार नाही खायला. ती कोणाला आवाज दिला फक्त हसेल, बट कोणाकडून काय घेणार नाही, काहीच करणार नाही. काय खाते काय माहीत नाही. बट ती पर्सन दिघावळे टू कणकवली अराउंड 30 किलोमीटर्स असतील, 30 to 30+ किलोमीटर असतील. तिथून ती चालत जाते, तिथून ती रोज चालत येते. रोज तेवढा प्रवास ती चालत करते, 30+ किलोमीटर. कचरा गोळा करत 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 जाते, चालत येते आणि रात्रीची ती पूर्ण रात्रभर ती स्मशानात झोपते. माहित नाही काय कशामुळे त्या गोष्टी झाल्यात. बट एका सिंगल पर्सनला 40-30 किलोमीटर वॉकिंग करून जाणं हे अजिबात पॉसिबल नाही. ते पण रोज चालत जायचं आणि रोज चालत यायचं. म्हणजे जवळपास सकाळी 7 वाजता ती जर निघत असेल तर ती रात्री 8-9-10ला घरी येते परत. ते कचरा वगैरे स्मशानात परत मग तिथेच जाऊन झोपते. तिथेच मग ते काय असेल तिथेच खाणार वगैरे. बट ती वेल दिसायला पण एकदम आता तशी झाली. बट ती दिसायला पण वेल. मम्मीने मला फोटो पण दाखवलेला तिचा. अशी दिसायची बघ, अशी फॅमिली होती तिची. सो तिच्या मागे बॅक स्टोरी वगैरे काय माहिती पडली तुम्हाला? नाही, बॅक स्टोरी तिकडे कोणालाच माहिती नाही. फक्त एवढंच माहिती आहे का बाबा का त्या पर्सन बद्दल अशी गोष्ट झालेली. त्याच्यानंतर जे झालं मग तिच्या फॅमिलीने पण नाही तिच्याकडे लक्ष वगैरे काही दिलं. एका टाइम नंतर ते पण हरून जातात. सो मग त्याच्यानंतर मग ती तशीच आहे. मग आता जोपर्यंत ते एक असतं ना का बाबा एक ऑब्वियस स्मशानात झोपणं आणि त्या गोष्टी ऑटोमॅटिकली लागतात मागे असं बोलतात म्हणा. सो तसंच काहीतरी असावं तिच्या बरोबर पण. हे म्हणजे खूप खतरनाक गोष्ट आहे. म्हणजे तेच आपण बघतो ना की नक्की तिला वेळ लागले, मेंटली ती थोडी काय झाली आहे किंवा खरोखर आहे ते माहिती नाही. पण खूप क्रिपी गोष्ट आहे. ते जेव्हा कळतं ना, कारण आम्ही लिटरली थोडंसं चालायला गेलो का आम्हाला असं वाटायचं यार थकलो. बट ते रोज डिस्टन्स तेवढं करणं वॉकिंग करून हे नॉर्मल पर्सनला तर मी तरी बोलतो नॉर्मल पर्सनला पॉसिबल नाही. रोज ते पण कंटाळा येतो, माणूस थकतो एवढं. पण दुसऱ्या दिवशी त्याच टायमाला तू अक्षरशः आम्ही तिकडे गावाला होतो ना तर अक्षरशः ती डॉट 7 वाजता तुला दिसणारच जाताना. टायमिंग फिक्स आहे, त्याच टायमाला दिसणार. पाऊस पडायला लागला. वातावरण व्हायला लागलं. नाईस. पण तू बोलतो बाकी तुझ्याकडे मुंबईचं वगैरे काय कसं आहे? तू मला बोललास तू प्रॉपर बांद्र्याचाच आहेस, तिथेच आहे राहिला आहे आणि तुझे मम्मी वगैरे पप्पा वगैरे पण पूर्ण फॅमिली तिथूनच आहे. तिकडच्या कोणत्या गोष्टी आहेत मुंबईच्या वगैरे? मुंबईच्या अशा बऱ्याच जास्त नाहीत माझ्याकडे. काही गोष्टी असल्या तरी इतके नाहीत रे जास्त. मुंबईमध्ये असं काय घडलेलं मला आठवत नाही, कारण मुंबई आहे ना ती शेवटी. तिथे लोकांना वेळच नसतो. तिथे लोकांना तिथे रात्र म्हणजे दिवस असतो. थांबून बघायला कोणाकडे वेळच नसतो आणि विचार करायला टाइम नसतो. पण तू सांग, तुला दुसरी तिसरी कोणती स्टोरी सांगायची आहे? दुसरी अशी स्टोरी सांगायला गेलं तर मग तुला सांगेन रिसेंटची सांगतो किंवा ऑब्वियस माझ्या मामांची सांगतो. कारण माझ्या मामाचं जे झालं ना, माझ्या मामाची आता मागच्या वर्षी डेथ झाली. सो त्याच्यासोबत आणि तो अंधेरीलाच होता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट. सो त्याच्यासोबत झालेलं का त्याला तो सायनला 3 रस्ते ना असं बोलतात ना, 3 रस्त्यावर ती लोक काय ना काहीतरी करून टाकतात वगैरे. सो तिकडे ते टाकतात आणि तू बघशील ही 3 रस्ता किंवा 4 रस्ता तिथे असतं असं काही ना काहीतरी कोपऱ्यात वगैरे. कधी नोटीस कर कोणीतरी. पण तेच आहे की आपण असं साईडनी निघून जायचं काही बघता आपण काय बघितलं नाही. सो तसंच झालेलं. तो तिकडे पडलेला बाईकवरून रात्रीच्या वेळेस. ओके, रात्रीच्या वेळेस पडलेला. सो तिकडे त्याच्यानंतर मग त्याचा आजार पण चालू झालं, बऱ्याच गोष्टी चालू झाल्यात. ओके, सगळ्या गोष्टी चालू झाल्या आणि त्याची हालत अशी झाली का तो एकदमच बेडवर गेला. अच्छा. एकदमच म्हणजे पूर्णपणे ॲडमिट वगैरे झाला.
सो त्याच्यानंतर ते अशा पद्धतीने म्हणजे त्या गोष्टी त्याला अशा पद्धतीने लागलेल्या का म्हणजे घरचे पण बोलतात का त्याला ते सोडवायचा प्रयत्न जेव्हा प्रयत्न करायचे ना का बाबा असं करायचंय का ह्याला सोडवायचा प्रयत्न करायचा तेव्हा काय ना काहीतरी व्हायचं, काहीतरी सूतक लागायचं किंवा काही ना काहीतरी व्हायचं, बट ते व्हायचंच नाही. बट ॲट द मुमेंट आम्ही स्वतः बघितलंय का तो ना बेडवर होता पूर्णपणे, त्याची पूर्ण लिव्हर अख्खा डॅमेज होता त्याचा. सो तो बेडवर होता आणि तो सारखा एकच गोष्ट बोलायचा का ते बघ कोणतरी येतंय, ते बघ मला बोलवत आहेत ती लोक, मला जायचं नाही पण मला बोलवत आहेत, ते बघ साप, त्याला सापं दिसायची. म्हणजे कुठे पण तो बसला ना हॉस्पिटलमध्ये, कुठे पण बसला ते बघ साप आहेत, तेव्हा तिकडे साप आहे, तो मला बोलवतोय, तो मला घेऊन जातोय, तो मला बोलवतोय, तो मला नाही जायचंय, मला वाचवा, असं करून. रात्रीच्या वेळेस अचानकपणे म्हणजे माझी बहीण आहे विधी, ती अंधेरीला राहते, ती हॉस्पिटलमध्ये, त्याच हॉस्पिटलमध्ये नर्स आहे. सो ती त्याची केअर करायची. ओके, सो लिटरली त्याने हॉस्पिटलमध्ये अर्ध्या रात्री तुटून तिच्या कानाखाली वाजवलेली, अशी परिस्थिती आलेली. आणि त्याला सारखे सापं दिसायची, कुठे ना कुठेतरी काय ना काहीतरी फिरताना दिसायचं. आणि तो सारखा तोंडातल्या तोंडात ना असं तुझ्याशी बोलताना थोडंफार बोलेल, बट असं शांत असेल, तोंडातल्या तोंडात पुटपुटाचा, मला घेऊन चाललेत, मला बोलवत आहेत, मला कोणीतरी आवाज देत आहे, मला जायचं नाहीये, तेव्हा साप आला, मला तिकडे बोलवत आहेत, तेव्हा मला घ्यायला आलेत, मी चाललो, असा तो बोलत राहायचा सारखा. आणि ॲट द मुमेंट शेवट जो होता म्हणजे रात्रीच्या वेळेस सगळ्या गोष्टी घडल्या एकदम. त्याचा म्हणजे इन शॉर्टमध्ये असं झालं त्याचं का त्याच्या पूर्ण रक्ताचं पाणीच झालं. म्हणजे त्याला जेवढं पण ब्लड जाडवायचे ना ते पूर्णपणे एक वॉटरमध्ये हे व्हायचं, कन्वर्ट व्हायचं. सो ते बोलताच ॲट द मोमेंट तो शेवटला पण ते बोलताच गेलेला का मला कोणीतरी घेऊन चाललंय, मला बोलवतंय कोणतरी. बापरे, डेंजर बाई. हे असं झालेलं, हे मी एकदा ऐकलेलं. आणि देन माझी मम्मी आणि बहीण तर तिथेच असायचे. सो हे कंटिन्युअसली त्याला चालू असायचे. त्यांना ती लोक त्याला कोण नाही, कुठे नाही नेणार आहे तुला, काय नाही नेणार आहे, त्याचं ते कंटिन्युअसली चालूच असायचं. मला घेऊन चाललेत कोणतरी, मला बोलवतोय कोणतरी, ते बघ साप आहेत, ते बघ तिकडे साप आला, असं. भाई असं कोण बोललास तरच आपली फाटेल. अरे अक्षरशः काटा येतो अंगावर, असं आठवलं जरी ना का काटा येतो अंगावर. अरे यार कसं. पण मला हे सांग की तुला ह्या सर्व गोष्टींचा इंटरेस्ट कसा आला, किंवा तू ह्या गोष्टींवर पहिल्यांदा बिलीव्ह कधी करायला लागलास? बिलीव्ह कसं करायला लागलो इन शॉर्टमध्ये तसं स्टोरीज सांगायला गेलं तर ओके, कारण बऱ्याचशा एखाद दोन गोष्टी आहेत ज्या मला आठवतात. माझ्या पप्पांबद्दलची स्टोरी ही बिलीव्ह करायची गोष्ट नाही. जेव्हा तुमच्यासोबत काही घडतं ना किंवा तुम्ही त्या पर्टिक्युलर गोष्टी समोरून बघता का अरे हा असं का वागलं, कारण ती एकदम ॲबनॉर्मल असं, नॉर्मल पर्सन ॲबनॉर्मल वाटायला लागला का त्या गोष्टी ऑटोमॅटिकली थोड्याफार काय होणार बिलीव्ह व्हायला लागतात. कारण माझ्या ह्याच्यावर, कारण मी आता पण ऑनेस्टली आपण एवढे पॉडकास्ट करतो आणि ऐकतो, पण तरीही असं होतं ना की मला असं वाटतं की बेबी मनाचे खेळ हे असू शकतात, खूपदा तेही असतात. पण म्हणजे माझा असं अजूनही माझा ग्रे आहे की मे बी नसूही शकतं किंवा मे बी असूही शकतं असं. म्हणजे मी खूप डायसी असतो, कारण मला दोन्ही प्रकारचे ऑडियन्स भेटतात. आणि तुला जेव्हा तेच तू कंटिन्युअस झोन मध्ये असतो त्याबद्दल विचार करतोस की मे बी नसू शकतं हे, की मे बी ह्या मनाचे खेळ असू शकतात. तर तसं आहे. तर पण जेव्हा मी असं काही व्हिडिओज बघतो किंवा युट्यूबवर बघतो किंवा असं की तू बघशील की आता काही मंदिर असतात, काही दर्गा असतात जिकडे असं बोलतात की तिथे भूतं उतरवली जातात. तिथे बघशील तर माणसं अशी एकदम वर चढून लटकतायत. एक मंदिर आठवत नाही आपल्या इथेच आहे मला वाटतं, तिकडे सगळेजण ते लोक तसेच लटकतायत वगैरे. मग हे नॉर्मल माणूस करूच नाही शकत, मग हे कसं होतंय. तर ते कधी कधी विचार करायला खूप कठीण जातं की बाबा नक्की कशावर विश्वास ठेवावा, नक्की कोणत्या साईडला जावं. पण माझं तेच असतं की मध्ये राहावं आणि एक साईड न पकडता दोन्ही साईडची पॉसिबिलिटी ठेवावी. तर असूही शकतं नसूही शकतं, पण त्याला एन्जॉय करावं त्या कॉन्टेंट जॉनराला. पण तू बोल, तू तुझं पहिली काय बोललास तू? तर तेच कारण मी तेव्हा लहान होतो, एवढा थोडा नॉर्मली. सो लहान असताना ती तेवढी पर्टिक्युलर गोष्ट आठवते माझ्यासोबत का असं घडलेलं. तेव्हा ना माझे पप्पा रात्री येत होते, ते रात्री जायचे उशिरा मोस्टली. सो तेव्हा येत होते ते रात्रीच्या वेळेस अंडी घेऊन येत होते. आणि असं बोलतात बघ की रात्रीच्या वेळेस ना किंवा कधी रात्रीच्या अशा वेळेस कोणी आवाज दिला पाठवून तर लगेच पाठीवरून बघायचं नसतं.
3दा आवाज दिल्यानंतर मे बी तुला तो नॉर्मल पर्सन असतो जो आवाज तुला देतो. 3च्या नंतर तुला आवाज दिला तर मग ठीक आहे. बट तुला तेवढ्या पर्टिक्युलर पोर्शनमध्ये तुला आवाज दिला तो पाठीवरून बघायचं नसतं. ओके. सो माझे पप्पा येत होते रात्रीच्या वेळेस, अंडी घेऊन येत होते, अमावस्या वगैरे काहीतरी होती. सो अंडी घेऊन येत होते, तर त्यांना ना मागून कोणीतरी आवाज दिला. आणि ती लोकं ना लिटरली अशा पद्धतीने आवाज देतात ना का तुझा कोणीतरी जवळचा पर्सन आहे का तू मागे वळून बघायलाच पाहिजे. जसं मी तुझ्याशी बोलते आणि तू माझ्या मागून आवाज दिला तर ऑब्व्हियस मी बघणार तुझ्या माग, का रे हा रिकीने आवाज दिला. सो तसंच होतं. सो तेव्हा त्यांना पाठवून आवाज दिला कोणीतरी. त्यांनी पहिल्या मुमेंटला बघितलं. जसं तुम्हाला मगाशी बोललेलंस का बँड्राची कुठली तरी स्टोरी सांग. सो ही बँड्राची स्टोरी आहे. ओके. सो तिकडे आवाज दिला. आमच्या इथे 3 रस्ते होते असे. सो त्याच पर्टिक्युलर पोर्शनला त्यांनी आवाज दिला आणि त्यांनी पाठीवरून बघितलं तर पाठी कोणी नव्हतं. तर मग ठीक आहे ते बोलून घरी आले, जेवण वगैरे केलं. आणि रात्रीच्या वेळेस त्यांच्या अचानकपणे त्या दिवशी नंतर रात्रीच्या वेळेस त्यांचे डोळे असे लाल व्हायचे, एकदम लाल व्हायचे. 12-1च्या दरम्यान डोळे एकदम लाल व्हायचे. आणि ते ना सारखे बोलायचे, आपण ना वणीला जाऊया, चला वणीला जाऊया. वणी काय आहे? वणी ते एक देवस्थान आहे ना, सप्तशृंगी देवीचं. ओके. माहिती आहे तुला? बरोबर. आपण वणीला जाऊया. अच्छा. वणीला सारखे बोलायचे, आपण वणीला जाऊ. जेव्हा यायचं ना तेव्हा त्यांची तो पर्टिक्युलर पर्सन मला आठवतो, कारण ते बोलायचे, मी असायचो, मी लहान होतो तेव्हा, पण तेवढं आठवतं मला. अच्छा, ते तुझे पप्पा असं बोलतायत. सो वणीला जाऊया. तेव्हा ते एकदम असे लाल व्हायचे, डोळे पण त्यांचे एकदम लाल व्हायचे. आणि ते पर्टिक्युलर बोलायचे का वणीला जाऊया. सो ते घरचे दुर्लक्ष करायचे. आणि त्याच्यानंतर मग ते थोडं जास्तच ॲबनॉर्मल वाटायला लागलं, कारण ते कंटिन्युटी झालेलं आहे 3-4 दिवस रोज त्याच पर्टिक्युलर वेळेला टाईमला हीच गोष्ट होते. सो ते घरच्यांना पण वाटायला लागलं. सो आमच्या घरी एक माझी आजोबांची बहीण आहे, तिच्या म्हणजे देवाचं एक असतं ना ते तसं आहे. सो तिच्याकडे आम्ही तिला घेऊन नाही गेलो एक्झॅक्ट. आधी त्यांना बघायला सांगितलं त्यांना का असं होतं आहे. मग आम्ही त्यांना पण घेऊन गेलो. सो त्यांनी आम्हाला सांगितलं का ज्या रस्त्यावर त्यांना तो आवाज आला ना त्या रस्त्यावर एक पूर्ण फॅमिली होती जी एक्झॅक्ट वणीलाच जात होती तिथे पोर्शनला. तिथे ॲक्सिडेंट झालेलं त्यांचं पूर्ण. ओके. आणि ते एवढं डेडली ॲक्सिडेंट होतं का जो तिकडचा तो एक त्यांचा जो ड्रायव्हर होता ना त्याचं शिरच पूर्ण वेगळं झालेलं त्या ॲक्सिडेंटमध्ये. ओके. सो ते एवढं डेडली ॲक्सिडेंट होतं. सो तिकडे त्या जो पर्सन आहे त्यानेच त्यांना आवाज दिला असावा आणि त्याचंच तुम्हाला लागलेलं आहे. ओके. कारण मे बी त्यांना ते दिसत असावं किंवा काय मला पण माहिती नाही, बट त्यांनी ते असं सांगितलं का असं आहे. सो मग ते झाल्यानंतर मग त्यांनी सांगितलं का तुम्ही बरं झालं वणीला तुम्ही त्याला घेऊन वगैरे गेलात नाही, कारण एखादा पर्सन बोलतोय सो कसं आपण चला जाऊया वगैरे. सो नाही घेऊन गेलात, कारण तुम्ही जर घेऊन गेलात असतात ना तर तुमचं पण सेम झालं असतं. एक्झॅक्ट ॲक्सिडेंट जरी झालं असतं नाही तर काहीतरी झालं असतं, बट झालं असतं. कारण ती आशा असते एक तिथे जायची, पण जेव्हा ते पकडतं तेव्हा ते सोडत नाही. सो झालं असतं. सो त्याच्यानंतर मग त्यांनी दुसऱ्या दिवशी पप्पांना वगैरे बोलवलं, तेव्हा आम्ही गेलेलो. सो तिकडे बोलवलं वगैरे, मग त्यांचं काय वगैरे केलं. अँड देन आफ्टर त्यांनी ना कोंबडा असतो एक, तो ऐकलं असेल तू का ओवाळतात वगैरे किंवा नजर वगैरे काढतात बघ तसा पद्धतीने. सो त्यांना कोंबडा वगैरे लागतो. सो त्यांनी काय केलं, कोंबडा असा घेतला आणि माझ्या पप्पांवरून असा ओवाळला पूर्णपणे. ओके. ओवाळला आणि तो दरवाजाच्या बाहेर असा पकडून असा टाकून दिला. तो तडफडून मेला तिकडेच. ओके. तिकडेच तसा तडफडत तो मेला. आणि त्याच्यानंतर मग थोड्या गोष्टी ते एकदम नाही बट थोड्या पद्धतीने त्या गोष्टी कमी झाल्या, हळूहळू ते नॉर्मल होत गेलं. बट हा सीन आहे जो माझ्या लक्षात आहे, कारण तो थोडाफार माझ्या असा ते एखादी ती लहानपणाची गोष्ट असते ना जी राहते आणि आपल्या जवळच्या पर्सन बद्दल ती घडत असेल तर ती तेवढा पर्टिक्युलर पर्सन लक्षात राहतो, ब्लरी इमेज येतो. सो तो इमेज आहे डोळ्यासमोर. तसं घडलेलं. बापरे. त्यानंतर ते हळूहळू कमी, त्यानंतर ते सगळं हळूहळू कमी झालं असं. ओके. ह्या पप्पांच्या बाबतीत अशा गोष्टी आहेत माझ्यासोबत. बाकी फॅमिलीमध्ये अशा गोष्टी घडल्यात. अजून सांगायला गेलं तर तुला मी सांगेन की रिसेंट अशी शॉर्टमध्ये सांगायला गेलं ना तर माझ्या काकांबद्दलची सांगेन. कारण माझे काका माझ्या खूप जास्त क्लोज होते, माझे छोटे काका. ओके. आणि माझ्या फॅमिलीच्या पण खूप जास्त क्लोज होते. सो त्यांची डेथ आता झाली 2 वर्ष झाले.
सो ते एक असतं ना का, ऐकलं असशील तू की पर्सन जेव्हा वाढतो तेव्हा जोपर्यंत 15 दिवस का 10 दिवस होता तो आपल्या अवतीभोवतीच असतो. ते 13वा जोपर्यंत आहे तोपर्यंत तो अवतीभोवतीच असतो. त्याला 13व्या नंतर त्याची पूर्ण अंतिम क्रिया केल्यावर त्याला मुक्ती मिळते. 1 वर्ष मे बी 1 वर्ष तो आपल्या अवतीभोवती असतो. 1 वर्षानंतर मग त्याला असं असतं का? कारण मी ऐकलं की 13व्यापर्यंत अवतीभोवती त्याला अंतिम संस्कार केल्यावर तो थोडं शांत होतो, मुक्ती मिळते. असतो जोपर्यंत वर्षश्राद्ध होत नाही तोपर्यंत मी तरी असं ऐकलं की तो असतो आपल्यासोबतच असतो, थोडंफार त्याचा आस असते. सो माझ्या काकांचा तसंच होतं, त्या पद्धतीनेच होतं. तर आमच्या महिन्याचा घास असायचा, आपण महिन्याला घास ठेवतो. हो, तर माझी मम्मी एकदा जायची. हे दोन्ही अनुभव आहेत. माझ्या मम्मीला सुद्धा आलाय अनुभव आणि माझ्या मोठ्या आईला पण आलाय अनुभव. सो त्यांनी अल्टरनेटिव्ह असं ठरवलेलं का ह्या मंथला तू जाऊ, ह्या मंथला आम्ही जाऊ, म्हणजे आपण तसं करू, कारण वेळ नसतो प्रत्येकाला, कामं असतात. सो तर माझी मोठी आई गेलेली तेव्हा, ते बँड्राची घरं माहिती आहेत ना तुला, जरा छोटी छोटी असतात. हां, तर मग माझी मोठी आई गेलेली तिकडे. तर तेव्हा घरी कोणी नव्हतं आणि एक्झॅक्ट 2रा महिना होता वाटतं, वारून 2रा महिन्यात झालेला. घरात कोणीही नव्हतं आणि सगळे बाहेर गेलेले. माझी मोठी आई किचनमध्ये काम करत होती आणि तेव्हा तिला आवाज आला, कारण आपल्या पर्सनचा आवाज आपण ओळखतो. बरोबर. हां, तिला 3 वेळा आवाज आला, वहिनी काय करताय तुम्ही, वहिनी काय जेवायला बनवलंय, वहिनी जेवण काय बनवताय. पण जेव्हा आपल्याला माहिती असतं का तो पर्सन आपल्यात नाहीये आणि त्याचा आवाज येतो तेव्हा ऑब्व्हियसली भीती वाटते. तिला इतकी भीती वाटलेली ना का लिटरली ती बोलते का माझे हातपाय कापत होते, इतकी मला भीती वाटत होती. कारण असं वाटत होतं का मी इथे काम करते आणि मला ते असं म्हणजे आता इथे बाजूला समोरच्या इथे येऊन ते मला आवाज देत आहेत, काय विचारतायत, काय करतायत. ती इतकी मला भीती वाटत होती की कारण ऑब्व्हियसली कारण काका इतके जवळचे होते का त्यांचा आवाज जरी आला का लगेच ओळखायला येईल, आणि ऑब्व्हियस ते नव्हते आणि त्याच्यानंतर तो आवाज यायला लागला. सो ते खूप विचित्र वाटलेलं मला, असं अक्षरशः आता पण काटा येतो माझ्या अंगावर ते जेव्हा मी इमॅजिन करतो का असं काहीतरी घडलं असेल. बापरे, डेंजर भाई. पण तेच आहे ना भाई की माहिती नाही काय, कधी कधी भासही असू शकतो आपला, तेही असू शकतं. कारण पर्सन जातो ना, एक असंही वाटलं ना कधी कधी, कारण लहानपणी एकदा माझ्या बरोबर हे झालेलं की माझी मम्मी बाहेर गेलेली आणि मी 2रीला वगैरे असेल, खूप लहान होतो. तर माहिती आपली मम्मी बाहेर जायची तर मग लॉक लावून जायची. आपल्या इकडे मिडल क्लास घरांना 2 दरवाजे असतात, एक तो स्टीलचा दरवाजा असतो आणि एक आतला जो लाकडी दरवाजा असतो. तर ते बाहेरचा दरवाजा लॉक करून जायचे असं. तर दुपारची वेळ होती आणि सर्व झोपतात दुपारी वगैरे. तर मी असंच खेळता आणि मला मित्रांनी ना अशी गोष्ट सांगितलेली, तो म्हणजे माझं मित्राचं घर, म्हणजे माझं घर ह्या बिल्डिंगमध्ये आणि मग मित्राचं घर बाजूच्या बिल्डिंगमध्ये. आमच्या खिडकीतून आंबोळ येत आहे, कोपऱ्यात ती खिडकी होती आणि माझी इथे होती. बोलला की इथे आहे ना आपल्या इकडे खिडकीच्या खाली तिथे एक पिंपळाचं झाड आहे, तिथे कोणतरी आहे. तर त्यांनी असं घुसवून ठेवलेलं रे डोक्यात. आणि एक दिवशी अचानक मम्मी काहीतरी मावशीकडे गेलेली दुपारी, तर ते लांब गेलेली, म्हणजे ती मावशी विरारला राहते, तर तिथे गेले तर 2-3 तास लागणार होते मम्मीला यायला. ते मस्त खेळता इथे गेलो, आपल्या खिडकीत गेलो आणि बसलोय मस्त. काय आता एकट्याला टीव्ही बघून बोर झालंय. तर अचानक आहे ना माझ्या डोक्यात तो थॉट आला, अरे असा बोललेला हा, आणि माझी हळूहळू अशी फाटायला सुरुवात झाली. आणि मग मी इथे तिथे बघतोय, हळू घाम यायला लागला. मग मला ना असा आवाज यायला लागला की मला कोणतरी बोलवतोय, रिकी असा तिकडून कोपऱ्यातून बोलवतोय. आणि मला असं वाटतं कोपऱ्यातून. तर मी ना बाजूला माझ्या एक मावशीला, म्हणजे बाजूला पण आहेत ते मम्मीच्याच गावातले, तर ते आहेत. तर ते मी त्याला आवाज द्यायला लागलो की मावशी आवाज द्यायला लागलो, पण ती बाहेर नाही येत आहे. समोर अजून एक मुलगा राहतो, पण मित्र होता माझा, रोहित करून. मी त्याला आवाज देतोय, तो पण बाहेर नाही येत आहे. मी जोरदार आवाज देतोय, अरे कोणी येत नाही, दुपारची वेळ आहे भाई. मग मी काय केलं, मी बाहेर निघालो. मी तो दरवाजा खोलला आपला आणि बाहेरचा लॉक, नंतर बाहेर पडू नाही शकत. तर मी फक्त आवाज देतोय समोर पॅसेजवर, तरीही कोण येत नाहीये. मग फायनली एक वर मुलगी राहायची, तर ती आली, येत होती वरती क्लासवरून वाटतं. तर मी तिला बोललो, तिला अशी चावी दिली आणि तिला बोललो दरवाजा उघड. मग मी मित्राकडे जाऊन बसलो, म्हणजे असं झालं. पण ते माहिती नाही किती खरं होतं, पण त्यावेळी माझी तो भास कंटिन्युअस. आता नॉर्मली बघ, तो एखादी हॉरर मूवी बघ आणि खाली जा
आणि वरती येताना बस तुला असं वाटेल का अरे कोणतरी हाय पाठी, कोणतरी येते पाठी. ती नॉर्मली तुझे ते तुझा तो घरचा वॉकिंग तुझा नॉर्मल रुटीन रूट आहे, बट त्या पर्टिक्युलर तू बघ आणि जा, तुला असं वाटेल अरे हाय काहीतरी आता कोणतरी येईल समोर. ती भीती मनामध्ये असते, ती माइंड मध्ये ते सेट होतं अरे कोणतरी असेल. बरोबर. त्यामुळे एक काही गोष्टी अशा असतात का त्या मनाच्या खेळ पण असू शकतात. तेच थ्रिल असतं ना भाई या गोष्टींमध्ये, तीच तर मजा असते. तुझ्या बरोबर असं कधी झालंय का की तुला असा काही एक्सपिरियन्स आलाय की जेव्हा तुला वाटलंय की अरे हे डेंजर आहे भाई, मूवी बघितल्यानंतर किंवा माझ्यासोबत असं इन्सिडेंट बोलशील तर मला मम्मीने सांगितलेलं, माझ्यासोबत असं झालं होतं का नाही मला आठवत नाही मला एक्झॅक्ट, बट माझ्या घरच्यांना आठवतं का मी मे बी वॉशरूम आता इथे आपले सार्वजनिकच असायचे, आम्ही जिथे बँड्राला राहायचो तिकडे. सो तिथे मी एक्झॅक्टली तेव्हा मी तिकडे पडलेलो. आणि असं बोलतात पण का त्या पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये वॉशरूमच्या इथे वगैरे असं पडलेलं चांगलं नसतं. चांगलं नसतं. सो कारण तिथे खूप असं ते बोलते निगेटिव्ह स्पिरिट्स बरोबर. सो तिकडे पडलेलो आणि देन आफ्टर मग मी तेव्हा 4थीला होतो. ओके. सो मी आजारी पडलो, माझे एक्झाम्स वगैरे पण चालू होते आणि मी एक्झाम्स अगोदरच देऊन टाकलेल्या सगळ्या माझ्या ह्याच्यामुळे. त्यानंतर मी ॲडमिट वगैरे केलं, मी खूप आजारी पडलेलो. मग त्याच्यानंतर मग मावशीने वगैरे सगळं सांगितलं का असं असं झालं ह्याच्यासोबत. बट त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये ना मला घरचे सांगतात का मला ना घाण ही अजिबात आवडायची नाही. म्हणजे लिटरली ना मला सगळ्या गोष्टी स्वच्छ असं लागायच्या आणि मी सारखा ना थोडं तरी दिसतं ना शी हे घाण आहे, हे चांगलं नाही, तिकडे साफसफाई पाहिजे, हे घाण आहे, हे घाण आहे. घाण इज लाईक मला एक सगळीकडे एकदम साफसफाईच पाहिजे असायचे. थोडंफार जरी घाण असायची ना मी खूप जास्त चिडचिड करायचो आणि एकदम सारखं बोलायला लागायचो, ही घाण आहे, हे शी आहे, हे घाण आहे, मला नाही आवडत आहे, हे असं वागायचो. हे मला नाही आठवत आहे का मी असं करायचो. मी 4थीला होतो एक्झॅक्टली. बट मी अशा गोष्टी बोलायचो हे मलाच आठवत नाही. बट मला घरच्यांनीच सांगितलंय का हे तू असं पर्टिक्युलरली वागायचंस. त्याच्यानंतर मग मला घरचे बोलले ओके. त्याच्यानंतर मग त्यांनी काही ऑब्वियस माझी ट्रीटमेंट पण चालू होती. मला टायफॉइड झालेला, खूप ताप आहे. मी लिटरली शाळेत सकाळी जायचो, मी तेव्हा नॉर्मल असायचो, रात्री 7 नंतर मला ताप भरायचा. डेंजर हे आठवतं मला, कारण 7 नंतर मला ताप भरायचा. कारण माझे मम्मी पप्पा बाहेर होते, मी इथे आजी आजोबांसोबत राहत होतो बँड्राला. तेव्हा मला रोज संध्याकाळी 2 दिवसाआड मला आजी डॉक्टरकडे घेऊन जायची. कारण 7 वाजता मी इतका तापायचो ना, लिटरली मी लाल होऊन जायचो, असं इतका तापायचो. सो त्या होत्या. त्याच्यानंतर डॉक्टरकडे वगैरे मग बाहेरचं पण या सगळ्या गोष्टी. ते प्रत्येकाची फॅमिली असते का एक हे पण डॉक्टर पण करूया, बाहेरचं पण करूया, बाहेर पण बघूया काहीतरी, लवकर आराम पडावा म्हणून उद्दिष्ट असतं. सो त्यांनी ते पण बाहेरचं वगैरे केलं का असं असं आहे. तर तिकडे त्या गोष्टी सांगितल्या गेल्या. मग त्यांचे ती बाहेरच्या प्रोसिजर ज्या असतात त्या वेगळ्या पद्धतीने त्या झाल्या. मग माझा ट्रीटमेंट पण झाली. त्याच्यानंतर मग मी हळूहळू सगळ्या गोष्टी थोड्या माझ्या कमी झाल्या. त्याच्यानंतर मग मी नॉर्मल झालो. बट ही पर्टिक्युलर जी गोष्ट आहे का बाबा मला घाणीशी इतकी जास्त आता नॉर्मली आता आपण इथे थोडासा पसारा आहे बघ, आता आहे थोडासा असेल ना, तर आपण कसं ठीक आहे चालता येत, एवढं कोणी बघत नाही. पण मला ते पण नाही चालायचं. मला एकदम नीट नेटकं आणि नो घाण, डर्ट पण नाही चालायची, मला धूळ पण नाही चालायची. तेव्हा मी सारखं बोलायचो का हे घाण आहे, इथे साफसफाई करा, हे घाण आहे, हे शी आहे, हे घाण आहे, असं बोलायचो मी. हे मला घरचे सांगतात का तू असं बोलायचंस. बापरे. ओके. मला तर आठवत नाही, बट असावं. अजून मग कोणती तुझ्या आजीची गोष्ट आहे भाई? आजचा एपिसोड इज डेडिकेटेड टू युअर आजी. ओके. त्यांच्या गोष्टी काय? रिसेंटली मला आता परवाच्या दिवशीच मला आजीने ही गोष्ट सांगितली. जेव्हा आम्ही बसलेलो, जसं मी तुला बोललो, आम्ही बसलेलो, रात्र जागवली. सो तेव्हा मला तिच्यासोबत घडलेली गोष्ट. ओके. सो तेव्हा ते कल्याणला होते, आजी आजोबा माझे कल्याणला राहत होते तेव्हा. तर त्यांनी कल्याणला माझी आजी आणि त्यांचा ना एक वाडा होता, एक वेगळा वाडा होता आणि प्रत्येकासाठी वेगळं म्हणजे पाण्याचं हे होतं. सो तिकडे त्या वाड्यामध्ये जाऊन पाणी भरायचे नाही लोक, त्यांचं एक पर्टिक्युलर स्थान आहे, तिकडेच पाणी भरायचे. ओके. सो माझी आजी तेव्हा म्हणजे एकदम यंग एजमध्ये होती, एकदम म्हणजे जी रिसेंट लग्न झालं असेल. सो तेव्हा आपल्यापेक्षा थोडी जास्त असेल. तर तेव्हा तिचं लग्न झालेलं. सो तेव्हा ती ना रात्रीच्या मे बी 10-11 पाणी संपलेलं. सो ते बोरवेल असतात तिथे पाणी भरायला गेलेली रात्रीच्या वेळेस. सो रात्रीच्या वेळेस पाणी भरायला गेली तर तिला ना पाणी भरता भरता
एक मुसलमानाचं होतं, त्याला काही बोलतात आठवत नाही, जीन का काहीतरी बोलतात मे बी त्याला. सो ते होतं. सो तिला रात्रीच्या वेळेस पाणी भरत होती ती, म्हणजे आजोबा माझे होते तिच्यासोबत, पाणी भरत होती आणि तिला असं पाणी भरल्यावर तिने असं बघितलं समोर. सो तिला ते दिसलं एकदम पांढऱ्या कपड्यामध्ये, पांढरे डोळे, पांढरे केस, एकदम तिला दिसलं. ते दिसलं, ती घाबरली. तिने पटापट घेतलं पाणी, अर्धच भरलं आणि आजोबांना बोलली चला चला आपण घरी जाऊया करत ती निघाली. घरी निघाले. त्याच्यानंतर मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ना ती रोज रात्री 2 वाजता तिकडे जायची पाणी भरायला. बापरे. रोज रात्री ती बोलते, मी ना बोलते रोज रात्री 2 वाजले ना, सगळे झोपलेले असं, रात्रीचे 2 वाजता जिथे, आणि त्यांची जी प्लेस होती ती तिकडे नाही जायची, दुसरीकडे जायची. तिकडे जाऊन रोज रात्री 2 वाजता ती हांडे घ्यायचे आणि पाणी भरायला जायचे. आणि तापाच्या भरात, तेवढी ताप रोज रात्री त्याला तापायचं. ही कॉन्स्टंट आहे वाटतं का, असं काय झालं का ताप येतो माणसांना. सो ती तापाच्या भरात ती जायची तिकडे, रोज रात्री 2 वाजता जायची आणि पाणी भरून यायची. पाणी भरायची, यायची आणि बसायची. मग त्याच्यानंतर मग झोपायची वगैरे. सो थोडे दिवस झाले. दुसऱ्या दिवशी मग आजोबांनी, जसं मी तुला बोललो माझी आजोबांची बहीण, सो मग त्यांनी सांगितलं काही असं असं आहे. तर मग तिने वाटतं एकाचा कॉन्टॅक्ट वगैरे दिला त्यांना. तर मग ते तिकडे गेले, त्यांना सांगितलं काही असं असं करते. तर मग त्यांनी मग तिला सांगितलं का तुमच्या बायकोच्या मागे असं असं आहे, असं असं लागलं आहे, अशा अशा गोष्टी ती आहेत, करते. तर मग त्यांनी काय ते, ती बोलली का त्यांनी काहीतरी त्यांना लिंबू वगैरे काहीतरी दिला आणि मग त्यांना सांगितलं का तुम्ही हा ओवाळा तिच्या अंगावरून, आणि कुठेही कोणी मागे म्हणजे बागे न बघता तो ओवाळायचा तिच्या अंगावरून पूर्ण, आणि तिला काहीतरी बुटी वगैरे काहीतरी दिलेलं, ओवाळायचा तिच्या अंगावरून आणि मग तो 3 रस्त्याला जाऊन टाकून द्यायचा. आणि मागे घरी येईपर्यंत कोणी काय विचारेल काही बोलायचं नाही, आपलं घरी यायचं, हातपाय धुवायचे आणि हे करायचं. माझे आजोबा ना जरा भित्रे होते. इज लाईक त्यांना ना या गोष्टींमध्ये लाईक खूप भीती वाटायची. तरी त्यांनी आपल्या बायकोसाठी ते गेले आपले, चला. सो तर मग गेले तिकडे वगैरे, त्यांनी केलं सगळं, घाबरत केलं बोलते माझी आजी. माझ्या आजीचे वडील त्यांच्यासोबत गेलेले, चल मी येतो, लय घाबरत त्यांनी केलं आणि मग घरी येऊन सगळ्या गोष्टी केल्या. मग त्याच्यानंतर थोडं नॉर्मल व्हायला लागलं. बट एक तिने पर्टिक्युलरली मेन्शन करून सांगितलं का त्या फेजमध्ये आजोबांना तिला छडीने मारलेलं. कसं, इज लाईक माझ्या आजोबांची सवय होती का ते आले ऑफिसवरून का जेवायला पाहिजे. आणि ती रात्रीच्या वेळेस या फेजमध्ये असायची, खूप ताप असायचा तिला रात्रीच्या वेळेस. सो तिने मग एक दिवशी बोलते मी काय केलं की 1 किलो काय बोलतात ते डाळ भिजत टाकली. त्या 1 किलो डाळीची मी भाजी केली आणि काहीतरी 50-60 चपात्या दिवसभरात केल्या. आणि कारण ती सारखी ती इरिटेट झालेली, कारण ती इरिटेट झालेली का कोण माहीत नाही. बट मग आणि जेव्हा ते आले का मला जेवायला बोलते मी काय केलं, ते सगळं घेतलं, ठेवलं त्यांच्या पुढ्यात आणि वेताची काडी घेऊन आले एक मोठीवाली आणि बसले आणि संपा बोलले. तर ते लिटरली इतकं होतं का तिने ते, आता ऑब्वियस तू किती खाणार खाऊन 50-60 चपात्या काय झाल्या भाई. आणि ती अर्धा किलोची म्हणजे एवढी मोठी टोपभरची भाजी डाळीची. त्यांनी लिटरली ते जसे तिने ती छडी ना मारली त्यांना, ते हे संपवायचं सगळं. तुम्हाला लय भूक लागते ना, ते सगळं संपवायचं त्या छडीने. इतकं मला बोलते. त्याच्यानंतर ऑब्वियस ते नंतर घरातले बाहेरचे वगैरे आले सगळे, बट बोलते ते 2 दिवस ते खात होते सगळं. आणि त्या दिवसानंतर ना ते जेवायला स्वतःहून यायचे. त्यांना समजलं त्या दिवसानंतर त्या गोष्टी आहे. सो कारण माझी आजी इतकी नव्हती अशी, बट त्या फेजमध्ये ती झालेली, ती विचित्र वागली. सो असं झालेलं. त्या दिवसानंतर मग तिने मला एक मेन्शन करून सांगितलं का तिच्यानंतर ते एक बाबा होते त्याच्याकडे ती गेली का, म्हणजे त्या फेज झाल्यानंतर. सो त्यांच्याकडे ती गेली का, त्यांनी मग तिला बोलले का तिने सांगितलं का माझ्यासोबत असं असं झालेलं वगैरे. सो ती बोलली का मी तुला, ते बोललेले, ती बोलते का त्यांनी मला मुलगी मानली आणि ते मला बोलले का तू मला ना फक्त एक लिंबू आणून दे, एक नॉर्मल लिंबू आणून दे बस, बाकी काही नको. आणि त्यांनी काहीतरी तिला दर्ग्यातली ती बुटी दिलेली, ती लावायला सांगितलेली, आणून दे. कारण ते बोलले का
मी जे आता काम करणार आहे ना त्याच्यासाठी मला स्मशानात जायला लागेल आणि मला पूर्ण नग्न अवस्थेत मला ते गोष्टी करायच्यात, त्यामुळे तू फक्त मला लिंबू आणून दे. तर त्यांनी दिला आणून, लिंबू वगैरे आणून दिला आणि दुसऱ्या दिवशी मला तिला बोलवलं. तर त्याने ते केलं आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तिने तो लिंबू दिला तिच्या हातात का हा लिंबू आहे, तर तिने तो उघडून बघा त्याच्यावर सगळ्या अशा टाचण्या टोचलेल्या, एकदम पूर्ण लिंबू तो टाचण्यांनी भरलेला, पूर्ण लिंबूंना टाचण्या टोचलेल्या. ओके, तर मग ते बोलले का हा लिंबू घे आणि तू तुझ्या नवऱ्याला सांग का 3 रस्ते वगैरे जिथे असतात ना तिथे जाऊन हा लिंबू ठेवायचा आणि पूर्ण पायाने त्याला कुस्करायचा पूर्ण पायाने. त्याला एवढ्या टाचण्या होत्या, ते बोलते कुस्करायचा. ते बोलते, तर ती बोलली एवढ्या टाचण्याचं कसं बोलते तू कर, काय नाही होणार. ओके, तर तुला मी जसं बोललं माझे आजोबा खूप भित्रे होते, म्हणजे त्यांना खूप भीती वाटायची गोष्टींच्या. तर मग तिने घरी जाऊन सांगितलं का हे बघ असं असं दिलंय, तर तुम्हाला असं सांगितलंय करायला. सो ते घाबरत होते, नाही कसं करणार वगैरे. तर मग त्यांना मग ऑब्व्हियस तिचे वडील, माझ्या आजीचे वडील गेले तिच्यासोबत, चल आपण जाऊ करू आपण. ते गेले तिच्यासोबत. सो ते लिंबू ठेवल्यावर एवढ्या टाचण्या बघून ऑब्व्हियसली कोण तो त्यातल्या तो पूर्ण चिरडायचा आहे त्यातल्या त्यात. तर मग करायचं म्हणून ऑब्व्हियस प्रेम आंधळं असतं, तर ऑब्व्हियस माझ्या आजोबांचं पण खूप प्रेम होतं माझ्या आजीवर. तर मग त्यांनी मग ते डोळे झाकून तो चिरडला, पण चिरडल्यानंतर त्यांच्या पायातून तो एक टाचणी त्यांना टोचली असेल किंवा त्यांच्या पायातून थोडं तरी रक्त आलं असेल, काहीच नाही. तो लिंबू लिटरली असा फ्लॅट झाला, त्या टाचण्या लिटरली अशा फ्लॅट झालेल्या बोलते आजी, अख्ख्या फ्लॅट झाल्या आजोबा सांगत होते. बट एकही टाचणी त्याला टोचली नाही ॲट द एंडमध्ये. डेंजर आहे भाई हे सर्व. बोललो खूप डेंजर आहे, बोललो एवढं एकदम भीती वाटायला तेव्हा काय चाललंय का नक्की काय होतंय ते. आणि त्या मोहलमध्ये ती जेव्हा ज्या पद्धतीने सांगायची का अक्षरशः काटायचं असं झालं असेल, हे तुझ्यासोबत झालंय. ओके, पण आता त्यावेळी सारख्या गोष्टीच राहिल्या नाही, म्हणजे जे आपल्या आजी आजोबा सांगतात ऑब्व्हियसली त्यात थोडंफार त्यांचंही एक्झॅजरेशन असतंच आणि ते असायलाच हवं, म्हणजे त्याच्याशिवाय गोष्ट नाही वाटत. पण त्यावेळी असायचं नसं. मी ऐकलंय की माझे जे पणजोबा होते ते भूताबरोबर झोपायचे. ते त्यांचं असं होतं की ते शेतात झोपायचे, जिथे असं जसं शेतात एक आपण काय बोलतो वाडा बांधतो, तर तिथे ते झोपायचे आणि ते झाडाखाली वगैरे झोपायचे गरमीत वगैरे. तर त्यांना वरती भूत असायचं त्या झाडावर, मग त्याला बिडी वगैरे द्यायची. एकदा त्यांनी त्याला भूताला मारलेलं असं म्हणजे त्यावेळी सारख्या गोष्टी आता राहिल्या नाही. आणि त्यांना अशा ऐकून खऱ्या पण वाटतात, लहान असतो ना आपण, आता थोडं वाटतं खरोखर झालं असेल. आता पण ते लोक सांगतात ना त्या गोष्टी, त्या अक्षरशः डोळ्यासमोर येतात. कारण त्यांची तेवढी स्किल असते भाई, सांगायची पद्धत जी असते ना ती खूप, भले त्या घडल्या खऱ्या नाही खऱ्या आपण नव्हतो. ओके, बट त्या ज्या पद्धतीने सांगतात त्या असं वाटतं ओके हे घडलंय, खरंच घडलेलं असेल, फाटते अक्षरशः. आणि ह्या रात्रीच्या गोष्टी केल्या म्हणजे अक्षरशः तो फेजच वेगळा होता. बरोबर. त्यामुळे म्हणजे हा तर आपल्या आजी आजोबांच्या गोष्टी तर डेंजरच आहेत. पण तू मला असं बोललास की तुझ्याकडे एक टिटवाल्याची पण एक गोष्ट आहे, टिटवाल्याची पण, तर ते काय आहे मला ते सांग. ऍक्च्युली टिटवाळ्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे गोष्ट, जे त्या एरियामध्ये राहतात. तर टिटवाळ्यामध्ये मंदिराची एक बिल्डिंग आहे, सोसायटी आहे. सो त्या सोसायटीमध्ये ना एक फ्लॅट आहे, ज्या फ्लॅटमध्ये माहीत नाही तो पॉजेस्ट आहे का काय फ्लॅट आहे, बट तिथून ना त्यांच्या बेडरूममधून कंटिन्युअसली झोका हालायचा आवाज येत असतो. झोका हालायचा आणि लहान बाळ हसायचा आवाज येत असतो. ओके, तर मग ही स्टोरी अशी का तिथे ना फॅमिली होती एक, त्यांना माहिती नव्हतं. तर त्यांनी ऑब्व्हियसली सगळं एखादा फ्लॅट विकत घ्यायचा, म्हणजे सगळं देऊन तो फ्लॅट बाय केलेला. तर मग त्यांनी तो बाय केल्यानंतर मग जेव्हा 1-2 दिवस झाले, सो तिथे ना त्यांना ते जाणवायला लागलं. आणि त्याच्यानंतर रोज रात्रीचा त्यांच्या बेडरूममधून, ते हॉलमध्ये असतात, बेडरूममधून ना झोका हालायचा आणि लहान बाळ हसायचा आवाज यायचा. बेडरूममध्ये बसलेले जरी असले ना तरी यायचा तो आवाज यायचा. आणि नंतर मग त्यांनी तो जसं त्यांना जाणवलं, मग ते हॉलमध्ये बसायला लागले. हॉलमध्ये बसल्यावर पण तो बरोबर तेवढ्या टायमाला तो झोका हालायचा आणि बाळ हसायचा, एक लहान बाळ असतं ना तसा हसायचा, त्यांना आवाज यायला लागला. ते रोज पण ते काही करायचं नाही, असं नाही का बाबा त्रास द्यायचं, काहीच नाही. तेवढ्या पर्टिक्युलर पोर्शनला तो आवाज यायचा आणि मग तो तेवढ्या पर्टिक्युलर टायमाला बंद व्हायचा. हे त्यांना जाणवलं. त्याच्यानंतर मग त्यांनी ते बाहेर शेजारच्यांना वगैरे पण सांगितलं, त्यांना माहिती होतं. बट ज्यांनी त्यांना फ्लॅट विकत दिला त्यांनी त्यांना काही सांगितलंच नाही.
सो त्यांनी पण तो ऐकला. घरच्यांनी 2-3 जणांना त्यांनी बाहेरून बोललं, त्यांना पण ते जाणवलं का हा आवाज येतोय. बट ॲट द एंड अशा घरात नाही राहू शकत कोणी, ऑब्व्हियस गोष्ट आहे. सो तो नाहीच बंद झाला. ते किती पण नसेल त्रास देत असेल तरी सुद्धा तो बंद नाही झाला. मग त्याच्यानंतर मग त्यांनी तो फ्लॅटच सोडून दिला. पण ते राहिले तिथे 1 वर्ष त्यांनी त्याच फ्लॅटमध्ये काढला. बापरे. आवाजामध्ये ते बेडरूम मध्ये झोपायचे, बट तो आवाज कंटिन्युअसली त्यांना येत राहायचा. बापरे, डेंजर. ही स्टोरी सगळ्यांना मोस्टली माहिती आहे टिटवाळमध्ये का हा असा फ्लॅट आहे इथे टिटवाळमध्ये. पॉप्युलर अशी हा एक असते ना एरियामध्ये पॉप्युलर वाली गोष्ट. सो तिथे तशी ती गोष्ट आहे. क्रेझी भाई, क्रेझी एकदम डेंजर. अजून आहेत तुझ्याकडे स्टोरीज कोणते की एंड करूया इथे? आहेत तसं काय सांगायला मी. हो, जसं मी तुला बोललेलो मी की माझ्या बहिणीसोबतची एक गोष्ट घडलेली. ओके. हा, सो मी ते घरी विचारलेलं का नक्की काय झालेलं, म्हणजे तेव्हा मला माहित नव्हतं इतकं ते. सो का तुला माहिती आहे का कांजण्या देवी येतात, चिकन पॉक्स तेव्हा त्या गोष्टी असतात. सो तसंच काहीतरी तिला झालेलं. देवीचं आलेलं काहीतरी तिच्या अंगात. बट त्या फेजमध्ये ती ना तुला जसं बोललं तिला क्लासला पाठवायचो आम्ही, तर ती क्लासला न जाता मंदिरात जाऊन बसायची. तिचा 9चा क्लास असायचा, 9 ते 11चा तिचा क्लास असायचा. तर ती 9 ते 11च्या क्लासला जायचीच नाही. ती रोज आमच्या इथे साईबाबा मंदिर आहे, त्या मंदिराच्या खाली दत्त मंदिर आहे, मंदिराच्या अंडरग्राऊंड. सो ती ना रोज 9 वाजता निघायची क्लाससाठी, बट ती जायची मंदिरात आणि खाली जाऊन जप करत बसायची. जप करायची पूर्ण 2 तास तिथे ती जप करायची कंटिन्युअस, न बाहेर येता जप करायची. बरोबर तिचा तो 11चा टायमिंग झाला का घरी यायची. 1-2 दिवसानंतर मग क्लासवाले ऑब्व्हियस त्यांनी कंप्लेंट केली का नक्की काय आहे तुमची पोरगी येत नाही क्लासला, काय आजारी वगैरे आहे का. बट ते आम्ही बोललो का तिथं रोज क्लासला जाते, ती रोज क्लासला येते बट नाही येत आहे. सो त्याच्यानंतर मग आम्ही विचारलं वगैरे. मग माझी आजी मंदिरात जायची तर मग तेव्हा त्यांनी सांगितलं का तुमची नात इथे रोज येते, 2 तास खाली ती जप वगैरे करत असते. आणि त्या दिवसा फेजमध्ये ना तिने ना एक ते नवीन चालू केलेलं. तिला ना तो टिक्का लावायला आवडत होता. तो नाही का ते बैठकीला वगैरे जातात ती लोक तो टिक्का लावतात. तो तिला लय टिक्का आवडायचा. ती सगळ्यांना सांगायची मला तो टिक्का पाहिजे. आणि रोज शाळेत कॉलेज सगळीकडे दिवसभर तो लावलेला असायचा तिला. सो त्या फेजमध्ये ती तशी वागत होती. बट त्याच्यानंतर मग त्या सगळ्या गोष्टी जेव्हा गेल्या त्या कांजण्यांच्या वगैरे, त्याच्यानंतर ते जरा नॉर्मल झालं. कारण मे बी असं पण असतं का आपण कांजण्यांमध्ये त्या झोनमध्ये असतो, हा झोनमध्ये पण असतं आणि त्या देवींच्या त्या गोष्टी करणं पण गरजेचं असतं. त्यांचं ते लाड वगैरे त्यांना जे पाहिजे ते द्यावं लागतं. असं सगळ्या गोष्टी होत्या. त्या सगळ्या गोष्टी पुरवल्यानंतर मग ते सगळं नॉर्मली मग त्यांनी ते सगळं बंद केलं ते सगळ्या गोष्टी करणं. बट हा ती त्या पर्टिक्युलर ह्या एजमध्ये ती करायची आणि आम्हाला दिसलेली पण ती करताना. बापरे. एवढीशी मुलगी, ती किती वर्षाची असेल माहितीये का तुला? 11 वर्षाची होती तेव्हा ती. एवढीशी मुलगी, 5वीला. हा, एवढीशी मुलगी ह्या सगळ्या गोष्टी करताना म्हणजे एवढा देववेडेपणा कोणामध्ये नसतो, नाही, चंचल मन असतं, एवढा देववेडेपणा नाही येत. सो त्या फेज मध्ये त्या गोष्टी करत होते. सो असं आहे सगळं. पण मजा आली आज ऋतुज तुझ्यावर बोलून. मजा आली. मला वाटतं 1-1.5 तास आपण बोलतोय आणि खूप स्टोरीज होत्या. स्पेशली त्या ज्या स्टोरीज मी मिस केल्या आजीच्या वगैरे, त्या बऱ्यापैकी खूप भारी सांगितल्यास तू आणि खूप मजा आली. तुला कसं वाटलं बाई? मला पण मजा आली. मला ऍक्च्युली हे यायचंच होतं तुला सांगायला बऱ्याच गोष्टी. तुझ्यासोबत ह्या गोष्टी चर्चा करायचं, तुझ्या पॉडकास्ट बघतोय ना, बोला यार ह्याच्यासोबत ह्या गोष्टी चर्चा करायला सांगायला मजा येईल. सो ऑब्व्हियसली मला खूप जास्त मजा आली. आज वेळ जुळून आली आणि फायनली आपण पॉडकास्ट केला. मलाही खूप मजा आली आणि मला वाटतं ऑडियन्सलाही खूप मजा आली असेल. तर मजा आली असेल तर ऋतुजला तुम्ही नक्की फॉलो करा. त्याचा इंस्टाग्राम हँडल खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला असेल. तो ही खूप गाण्यांचे वगैरे व्हिडिओज कव्हर्स टाकत असतो, सिंगिंग स्केचिंग वगैरे करत असतो. तर नक्की त्याला फॉलो करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला तर सबस्क्राईब करा. आणि तुमच्याकडेही अशा कोणती गोष्टी असतील तर नक्की तुम्ही मेल करून सांगा आपल्याला, किंवा खाली गुगल फॉर्म असेल तेही तुम्ही भरू शकता. तर आपण भेटू परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये. ठीक आहे ऋतुज, आपण परत नक्की काही एपिसोड करू तुझ्याबरोबर अशा गोष्टींना घेऊन. तू आजीला परत जाऊन विचार अशा कोणत्या गोष्टी आहेत आणि नक्कीच आपण करू. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू मित्रांनो, भेटू आपण परत एकदा.